ताई, माझी समजूत घालायला आली असशील तर त्याची गरज नाहीये मानसी. समजूत नाही ताई, तुला हे सांगायला आलीये की देव माणूस मिळालाय तुला. देव माणूस? तू माझ्याशी माणसासारखा वागला ना तरी खूप आहे अगं. माणसासारखं तू वागत नाहीयेस ताई. मी काय चुकीचं वागले जे आता सगळ्यांनी पाहिलं? मी फक्त विक्रांतला औषध द्यायला सांगितलं होतं, त्यात काय चुकलं माझं? पण पद्धत कसं बोललीस तू? इतका समजूतदार माणूस लाईफ पार्टनर म्हणून मिळायला नशीब लागतं ताई. ज्या अवस्थेत तू आहेस ना त्या अवस्थेत सांभाळणारं सोड, स्वीकारणारही कोणी मिळत नाही. तुला ऐकायचं होतं ना आम्ही काय बोलत होतो ते? तर ते मला हेच सांगत होते की काहीही झालं तरी तुझ्या प्रेग्नन्सी विषयी घरात कुणालाही कळता कामा नये. तुझ्या मनावर ताण येईल असे कुठलेही प्रश्न तुला विचारू नये. आणि तू त्यांच्यावर ओरडलीस. तुझ्याही पेक्षा वरच्या आवाजात ओरडणं त्यांना शक्य होतं, तरीही ते शांत राहिले. का? कारण त्यांना तुझी बास. तुला माझ्या बोलण्याचा त्रास होत असेल तर मी थांबते, पण मला जे खटकलं ते बोलावंसं वाटलं. नको थांबूस मानसी, बोल ना. मी तर म्हणते अगदी न थांबता बोल. मला सुद्धा कळू दे तू कोण म्हणून बोलतेस ते. माझी बहीण म्हणून बोलतेस, एक होऊ घातलेली डॉक्टर म्हणून बोलतेस, दळवींची वकील म्हणून बोलतेस का विक्रांची? ताई, लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.